जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, नुकत्याच आज झालेला SRPF गट क्रमांक 18 म्हणजेच राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 18 काटोलसाठी जो लेखी परीक्षेचा पेपर झालेला आहे, त्या पेपरमध्ये सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या विषयाचे म्हणजेच GK या विषयाचे जे 25 प्रश्न विचारले आहेत, त्या 25ही प्रश्नांची उत्तरपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आणि डिटेलमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदा जर चॅनलला बघत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न विचारला होता। पहिला प्रश्न दिलेला आहे या ठिकाणी GK मध्ये, विटॅमिन D च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर मित्रांनो, जो विटॅमिन D आहे, या विटॅमिन D च्या कमतरतेमुळे मुळदूस हा आजार होतो। कोणता? मुळदूस। ठीक आहे। मग आता तुम्हाला स्कर्वी, बेरीबेरी हे रोग कशामुळे होतात? तर मित्रांनो, स्कर्वी हा C च्या कमतरतेमुळे होतो आणि बेरीबेरी विटॅमिन B च्या। ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे, 2023च्या विम्बल्डन टेनिस पुरुष एकेरी चॅम्पियनशिपचा विजेता कोण आहे? तर मित्रांनो, जो 2023ला विम्बल्डन टेनिस स्पर्धा झाली, त्या स्पर्धेचा पुरुष एकेरीचा विजेता आहे कार्लोस अल्काराज। पर्याय क्रमांक D हे योग्य उत्तर राहील, कार्लोस अल्काराज। ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न विचारला होता मित्रांनो, भारताचे सध्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री कोण आहेत? तर भारताचे सध्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत श्री अश्विनी वैष्णव। कोण आहेत? तर अश्विनी वैष्णव। त्यापुढे प्रश्न विचारलेला आहे, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, अगदी सोपा प्रश्न आहे आणि पेपरसुद्धा अत्यंत सोपा विचारलेला होता। भारतात जो राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे हा 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो। कधी? 28 फेब्रुवारीला। त्यानंतरचा प्रश्न विचारला होता, बघा, खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर मित्रांनो, दुसरे सर्वोच्च शिखर पहिल्या क्रमांकाचे विचारलेलं नाही। पहिल्या क्रमांकाचं जर विचारलं असता तर तुमचा कळसुबाई झाला असता, परंतु दुसऱ्या क्रमांकाचा विचारलेला आहे, तर दुसऱ्या क्रमांकाचा आहे साल्हेर। मित्रांनो, याची ट्रिक्स आहे क सा मी हसतो, यावरून तुम्ही याचं पाठांतर करून ठेवू शकता की शिखरांच्या उंचीनुसार क्रम क सा मी हसतो, तर 2 नंबरवर आहे साल्हेर, हे दुसरे आहे। ठीक आहे। त्यापुढे प्रश्न विचारला होता, बघूया आपण। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर भारताचे जे विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ते आहेत मित्रांनो श्री राजीव कुमार, हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत। कोण? श्री राजीव कुमार। त्यानंतरचा प्रश्न विचारलेला होता, खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना महात्मा गांधींनी केली नाही? तर मित्रांनो, या ठिकाणी 4 संस्था दिलेल्या आहेत, त्यापैकी कोणत्या संस्थेची महात्मा गांधींनी स्थापना केली नव्हती, अशा प्रकारे विचारला आहे। विद्यार्थी बरेच काय करतात, तर घाई गडबडीने महात्मा गांधींनी केली अशा प्रकारचा वाचतात आणि पहिला ऑप्शन साबरमती दिसला की पटकन त्याला गोल रंगवतात, तर असं करू नका, घाई गडबडीमध्ये प्रश्न चुकायला नको। तर मित्रांनो, या ठिकाणी महात्मा गांधी यांनी बघा साबरमती आश्रमाची स्थापना केलेली आहे, सेवाग्रामची सुद्धा महात्मा गांधींनी केलेली आहे आणि टॉलस्टॉय फार्मची सुद्धा महात्मा गांधींनी या ठिकाणी स्थापना केलेली आहे। परंतु जो विश्वभारती आहे, या विश्वभारती संस्थेची स्थापना महात्मा गांधींनी केली नाही, म्हणजे तुमचं होईल पर्याय क्रमांक B हे योग्य उत्तर होईल। मग आता विश्वभारतीची स्थापना कोणी केली? तर विश्वभारतीची स्थापना रवींद्रनाथ टागोर यांचे जे पिता आहेत देवेंद्रनाथ टागोर यांनी केलेली आहे। कोणी केली? तर टागोर यांनी। ठीक आहे। चला, पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? मित्रांनो, एकदम सोपा प्रश्न आहे, तुम्हाला अगदी सहज सांगता येईल की भारतातील सर्वात लहान राज्य गोवा आहे, जे की आपल्या महाराष्ट्राचे अगदी शेजारील राज्य आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात नाही? तर मित्रांनो, बघा, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात आहे, मेळघाट महाराष्ट्रात आहे, बोर आहे, पण रणथंबोर आहे का? नाही। म्हणजे उत्तर काय होईल? तर तुमचं रणथंबोर हे योग्य उत्तर होईल। त्यानंतरचा प्रश्न आहे, अगदी सोपा प्रश्न विचारलेला आहे, आधार क्रमांकामध्ये किती अंक असतात? कोणत्याही मुलाला याचं उत्तर सहज देता येईल। आधार क्रमांकामध्ये 12 अंक असतात। किती अंक असतात? तर 12 अंक। आता आधार या योजनेची सुरुवात महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणाहून झाली किंवा कोण पहिली व्यक्ती ठरलेली आहे? तर आधार कार्ड महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती आधार कार्ड बनवणारीचं नाव आहे, ती महिला आहे, तिचं नाव आहे रंजना सोनवणे। काय? रंजना सोनवणे। आणि कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली या गावची आहे। कोणत्या?
टेंभली या गावची ही महिला आहे. महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती आधार कार्ड धारक कोण? रंजना सोनवणे, टेंभली या ठिकाणची आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहेत? मित्रांनो, आजपर्यंतच्या जितक्या काही पोलीस भरतीचे पेपर झालेले आहेत त्यापैकी बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. लोकहितवादी म्हणून गोपाळ हरी देशमुख यांना ओळखलं जाते किंवा हे प्रसिद्ध आहेत. कोण? गोपाळ हरी देशमुख. पुढचा प्रश्न आहे, वातावरणातील सर्वात मुबलक वायू कोणता आहे? तर मित्रांनो सहज सांगता येईल, वातावरणामध्ये सर्वात जास्त कोणता वायू आहे? तर नायट्रोजन हा वायू आहे. कोणता? नायट्रोजन. किती टक्के आहे? तर राऊंड फिगर म्हणजे 78% इतका हा वातावरणामध्ये असतो. चला पुढचा प्रश्न विचारलेला होता, खालीलपैकी कोणते भारतातील केंद्रीय सशस्त्र पोलीस दल नाही, म्हणजे सेंट्रलची फोर्स नाही आहे, अशा प्रकारचा विचारलेला आहे. तर ITBP ही केंद्राची फोर्स आहे, BSF ही सुद्धा केंद्राची फोर्स आहे आणि CRPF ही सुद्धा केंद्राची फोर्स आहे. परंतु जी राज्य पोलीस आहे ही केंद्राची फोर्स नाही, तर ही कोणाची आहे? राज्याची आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय होईल या ठिकाणी? पर्याय क्रमांक D, राज्य पोलीस. पुढचा प्रश्न आहे, विधान परिषद सदस्य, विधान परिषद म्हणत आहे बघा या ठिकाणी विधान परिषदेचे सदस्य MLA म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. तर MLC ठीक आहे, विधान परिषद सदस्य दिलेला आहे. हा विधानसभा नाही आहे. म्हणजे याचं काय होईल? तर विधान परिषदेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर जी विधान परिषद आहे त्याचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. आणि जर तुम्हाला विधानसभा विचारलं असतं तर त्याचं 5 वर्ष झालं असतं. पण तुमचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक D. चला त्यानंतरचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे की कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असेही म्हणतात? तर मित्रांनो बघा, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? तर जो आपला मंगळ ग्रह आहे, या मंगळ ग्रहाला लाल ग्रह या नावाने ओळखलं जातं. मंगळ ग्रहाला लाल ग्रह या नावाने ओळखलं जातं. आणि मंगळ ग्रहाची विशेषता म्हणजे पृथ्वीचा आणि मंगळ ग्रहावरचा दिवस साधारणतः जवळपास सारखाच आहे. आणि या मंगळ ग्रहाला 2 उपग्रह आहेत, 2 मुख्य उपग्रह आहेत. एकाचं नाव आहे फोबोज आणि दुसऱ्याचं नाव आहे डिमोज. ठीक आहे, कोणता? फोबोज आणि डिमोज हे मंगळ ग्रहाचे 2 उपग्रह आहेत. त्यानंतरचा प्रश्न विचारलेला होता बघा, सोन्याचे वैज्ञानिक नाव काय? तर सोन्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? तर सोन्याचे वैज्ञानिक नाव आहे ऑरम. त्याची आणि सोन्याची संज्ञा किंवा सिम्बॉल काय असेल? तर AU हे सोन्याचं सिम्बॉल आहे. ऑरम हे सोन्याचं वैज्ञानिक नाव आहे. ठीक आहे. त्यानंतर AG कशाचा आहे? तर सिल्वरचा आहे, चांदीचा. FE कशाचा आहे? तर लोखंडाचं. आणि CU कशाचा आहे? तर तांब्याचा. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो, नीती आयोग म्हणजे जो आपल्या भारतातील जुना नियोजन आयोग आहे, मग त्याचे अध्यक्ष कोण असतात? तर साहजिक मित्रांनो तुम्हाला याचं सहज उत्तर देता येईल की श्री नरेंद्रजी मोदी, जे की सध्या आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न विचारलेला होता, खालीलपैकी स्मॉल पॉक्स आजाराच्या लसीचा शोधकर्ता कोण आहे? तर मित्रांनो, जो स्मॉल पॉक्स आजाराच्या लसीचा शोधकर्ता आहे तो या ठिकाणी एडवर्ड जेन्नर हा आहे. कोण आहे? तर एडवर्ड जेन्नर. आता एरिस्टॉटल काय आहे? तर मानसशास्त्रज्ञ आहे. आयझॅक न्यूटननं काय? तर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. आणि थॉमस एडिसननं काय केलं? तर विजेच्या दिव्याचा शोध लावला. परंतु या ठिकाणी विचारलेला आहे स्मॉल पॉक्स या लसीचा शोधकर्ता कोण आहे? तर एडवर्ड जेन्नर. पर्याय क्रमांक B हे तुमचं योग्य उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या किरणांची भेदक शक्ती सर्वात जास्त आहे? तर मित्रांनो या ठिकाणी बघा, अल्फा, बीटा, गॅमा आणि सर्व समान आहेत अशा प्रकारचा ऑप्शन दिलेला आहे. तर तुमचा हा सर्व समान हा चुकीचाच आहे. या ठिकाणी सर्व समान नाहीत. तर सर्वाधिक भेदक शक्ती जी आहे ती गॅमा किरणांची आहे. आणि गॅमा किरणांचा मारा कोणत्या ठिकाणी केला जातो? तर कांदे आणि बटाटे यांना लवकरात लवकर कोंब येऊ नये म्हणून त्यांच्यावर गॅमा किरणांचा मारा केला जातो. त्यांची टिकाऊ क्षमता वाढवण्यासाठी कोणाचा? गॅमा किरणांचा मारा केला जातो. सर्वाधिक भेदक क्षमता आहे गॅमा किरणांची. चला पुढचा प्रश्न आहे, खाली नमूद केल्याप्रमाणे विमान
कोणत्या कायदा किंवा तत्वावर काम करते, म्हणजे कोणत्या सिद्धांतावर काम करते. तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला 4 नियम दिलेले आहेत किंवा 4 सिद्धांत 4 तत्व दिलेले आहेत. पहिला दिलेला आहे केपलरचा कायदा, ओमचा कायदा, आर्किमेडीज तत्व आणि बर्नौलीचे तत्व. तर जे विमान आहे ते विमान बर्नौलीच्या तत्वावर काम करत असते. कोणत्या? पर्याय क्रमांक डी, बर्नौलीच्या तत्वावर विमान हे काम करत असते. त्यानंतरचं आहे भारतीय ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोपडा, ज्याला की गोल्डन बॉय म्हटलं जाते. नीरज चोपडा कोणत्या क्रीडा स्पर्धेशी संबंधित आहे? तर मित्रांनो नीरज चोपडा जो आहे हा भालाफेक या क्रीडा स्पर्धेशी संबंधित आहे. आणि नीरज चोपडाने नुकत्याच 2021 झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं वैयक्तिक ॲथलेटिक्समधलं सुवर्णपदक मिळवून दिलेलं आहे. कोणी? नीरज चोपडाने. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. 2023 महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा विजेता कोण आहे? तर या ठिकाणी बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कारासंदर्भात प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो 2023चे जे महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते आहेत ते आहेत माननीय श्री अप्पासाहेब धर्माधिकारी. कोण आहेत? अप्पासाहेब धर्माधिकारी. आणि जर बाबासाहेब पुरंदरेचा विचारला तर बाबासाहेब पुरंदरे यांना 2015ला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला होता. चला ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न विचारलेला होता खालीलपैकी भारत सरकारची मध्यवर्ती बँक कोणती आहे? तर खालीलपैकी जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे ही भारत सरकारची मध्यवर्ती बँक आहे. कोणती? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यानंतरचा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण? तर होळकर राजवंशाचे संस्थापक पर्याय क्रमांक 1 मल्हारराव होळकर हे आहेत. कोण आहेत? मल्हारराव होळकर. आणि 75 नंबरचा प्रश्न विचारलेला आहे भारताची सर्वात लांब समुद्र किनारपट्टी कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो भारताची सर्वात लांब समुद्र किनारपट्टी म्हणजे भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर याचं उत्तर आहे गुजरात या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी जे नुकत्याच झालेल्या SRPF गट क्रमांक 18च्या पेपरमध्ये 25 गुणांसाठी 25 प्रश्न हे GKचे म्हणजे सामान्य ज्ञानचे विचारले होते. त्याचं आपण ॲक्युरेट ॲन्सर की म्हणजेच उत्तरपत्रिका आणि सर्व प्रश्नांचं या ठिकाणी आपण सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा.